नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूया इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप, फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड यावरील आधारित उदाहरण क्रमांक 3 आज आपण अभ्यासणार आहोत. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तिसरं उदाहरण कसं सोडवायचं ते आपण पाहूया. तर प्रथम उदाहरणचं वाचन करायचं आहे आणि एकदा समजून घ्यायचं आहे. तर उदाहरण मी वाचतोय, तुम्ही लक्ष द्या. मिस्टर अमेय अँड मिस्टर आशिष आर पार्टनर्स इन अ पार्टनरशिप फर्म title as Messrs Anand Enterprises, sharing profits and losses in the ratio 3:2 respectively. On 1st April 2018, their capital balance were Amey rupees 1 lakh and Mr. Ashish rupees 50,000. Their drawing during the year were Amey rupees 20,000 and Ashish rupees 25,000. As per partnership deed, 10% per annum interest is allowed. म्हणजे इथे 10% इंटरेस्ट त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या पार्टनरशिप डीडमध्ये म्हणजे भागीदारीच्या करारामध्ये ठरलेला आहे. अँड 12% पर ॲनम इंटरेस्ट इज चार्ज ऑन ड्रॉइंग, म्हणजे ड्रॉइंगवरती 12% आहे. मिस्टर अमे गेट सॅलरी रुपीज 3,000 पर मंथ. अमेला 3,000 रुपये महिना प्रत्येक महिन्याला सॅलरी त्या ठिकाणी देण्याचं ठरलं आहे. मिस्टर आशिष इज एंटायटल टू गेट अ कमिशन ॲट द रेट ऑफ 5% ऑन नेट सेल्स विच इज रुपीज 4 lakhs. म्हणजे आशिषला 4-5% दरानं कमिशन द्यायचं ठरलंय नेट सेल्सवरती आणि ते नेट सेलची अमाऊंट आहे 4 लाख रुपये. द डिव्हिजिबल प्रॉफिट इज रुपीज 90,000. एकूण त्यांना नफा झालेला आहे 90,000 रुपये. प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट फॉर देअर एंडिंग 31 मार्च 2019. तर आपल्याला दोघांचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट त्या ठिकाणी 31 मार्च 2019 नुसार बनवायचं आहे. 2 पद्धती दिल्या आहेत, त्या पद्धतींचा वापर करायचा आहे. फिक्स कॅपिटल मेथड आहे आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आता उदाहरण सोडवण्यापूर्वी तयार करायचं आहे. तर एक एक वाक्य वाचायचं आहे आणि आपल्याला पोस्टिंग. आता या 2 मेथड्स आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की फिक्स कॅपिटल मेथडमध्ये 2 अकाउंट ओपन करायचे आहेत, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट. आणि फ्लक्च्युएटिंगमध्ये फक्त एकच अकाउंट ओपन करायचं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर आता पहिल्यांदा आपण सोल्युशन लिहूया फिक्स कॅपिटल मेथड प्रमाणे. मग आता पहिल्यांदा हेडिंग द्यायचं आहे इन द बुक्स ऑफ. मग कोणाच्या बुक्समध्ये आहे तर दिले बघा पहिल्या वाक्यामध्ये मेसर्स आनंद एंटरप्राइजेस. आणि म्हणून मग आपण जिथे वहीमध्ये लिहायचं आहे हेडिंगला इन द बुक्स ऑफ मेसर्स आनंद एंटरप्राइजेस. आणि फिक्स कॅपिटल मेथड आपण नुसार उत्तर लिहायला सुरुवात करणार आहोत. मग पहिलं अकाउंट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि दुसरं आहे पार्टनर्स करंट अकाउंट. तर आपल्या उदाहरणामध्ये आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ज्या ट्रान्झॅक्शन होतात एक फक्त पहिली कॅपिटल आणल्याची आणि वर्षभरात काही ॲडिशनल कॅपिटल आणला असेल इन कॅश ऑर इन गुड्स ऑर इन थिंग्स म्हणजे वस्तूच्या स्वरूपामध्ये, तर त्याची नोंद फक्त त्या ठिकाणी होईल, बाकी कोणत्याही नोंदी होणार नाही. आणि बाकीच्या सर्व नोंदी या ठिकाणी पार्टनर्स करंट अकाउंटला दाखवायच्या आहेत. तर चला तर मग आपण एक एक वाक्य वाचणार, अर्थ समजून घेणार आणि त्याचं ट्रान्झॅक्शन असल्यास एंट्री करणार, पोस्टिंग करणार. तर चला आपण जाऊया आता एक्झाम्पलकडे. परत एकदा एक्झाम्पलकडे लक्ष द्या. अमे अँड आशिष आर पार्टनर्स इन अ पार्टनरशिप फर्म titled as Messrs Anand Enterprises, sharing profits and losses in the ratio 3:2 respectively. इथं आपल्याला रेशो दिलेला आहे 3:2, अंडरलाईन करा. याची आहे ऑन 1st April 2018 देअर कॅपिटल बॅलन्स वेअर. मग त्यांचं कॅपिटल बॅलन्स किती आहे ते दिलंय पुढं. अमेयचं 1 लाख आहे, आशिषचा 50,000 आहे. तर इथं त्यांनी व्यवसायामध्ये कॅश घेऊन आलेले आहेत म्हणून आता एंट्री आपल्याला माहित आहे पैसे आलेले आहेत त्या ठिकाणी संस्थेला पार्टनरशिप फर्मला, म्हणून एंट्री होणार आहे कॅश और बँक अकाउंट डेबिट टू अमेय कॅपिटल अकाउंट क्रेडिट आशिष कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आणि मग या एंट्रीप्रमाणे आपण आता पोस्टिंग करूया. पोस्टिंग करण्यासाठी आपल्याला जायचं आहे आपल्या उत्तराच्याकडे आणि त्या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे त्याच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन किंवा कॅश और बँक अकाउंट. एंट्री प्रमाणे पोस्टिंग करतोय आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश और बँक अकाउंट. राजच्या कॉलममध्ये 1 लाख रुपये.
त्याच्यानंतर रवीच्या कॉलममध्ये आहे 50,000 रुपये. ओके. त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शन नाही आहे. परत एकदा खात्री करून घ्यायची उदाहरणामध्ये 50,000 आणले देअर ड्रॉइंग, म्हणजे हे आता ह्या ट्रान्झॅक्शन्स कुठे होणार आहे? सगळ्या करंट अकाउंटला. म्हणजे इथे एकच एवढी ओपनिंग कॅश बॅलन्स आल्याची किंवा कॅश आणल्याची एंट्री या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं इथे आपण तुम्ही बाय कॅश और बँक अकाउंट किंवा बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन असे सुद्धा लिहू शकता, परंतु त्यांनी कॅश आणल्याचं आपल्याला दाखवले म्हणून ती एंट्री आपण केली. मग इथे आपण दिले तुम्ही बॅलन्स ब्रॉड डाऊन लिहिलं तरी चालेल. मग आता इथे एंट्री झाली, पोस्टिंग झाली. आता आपण लगेच हे अकाउंट क्लोज करणार आहोत. तर आपल्याला दिसतंय क्रेडिट साईडला 1 लाख आलेले आहेत. मग लगेच आपण टोटल घेऊया खाली 1 लाख रुपये. त्याचप्रमाणे रवीची पण घ्यायची आहे 50,000 रुपये. तेवढीच बेरीज पुन्हा परत डेबिटला घ्यायची आहे. अमेयच्या कॉलममध्ये 1 लाख, आशिषच्या कॉलममध्ये 50,000. आता क्लोजिंग बॅलन्स आपण शोधणार आहे अमेयचा, तर वरती काहीच अमाऊंट नाही आलेली, त्यामुळे बॅलन्सही तेवढाच असेल. आशिषच्या कॉलममध्ये पण 50,000 त्या ठिकाणी घ्यायचेत. आणि आता याला आपण काय नाव देतोय? बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्सला इथे काय नाव देणार सांगा पटकन? टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि तुम्ही नंतर ओपनिंग बॅलन्स त्या ठिकाणी लिहायचा आहे. जायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, पुन्हा तीच अमाऊंट येईल. अमेयच्या कॉलममध्ये 1 लाख आणि आशिषच्या कॉलममध्ये 50,000. तर इथे वरती पार्टनर्स प्रिंट मिस्टेक दिसते आपल्याला. एक्झाम्पलमध्ये पार्टनरची नावं अमेय आणि आशिष अशी दिली आहे. तर इथे टायपिंग मिस्टेकमध्ये चेंजेस झाला, तर आपण थोडी ती दुरुस्ती आपल्या वहीमध्ये मात्र करून घ्यायची आहे. वहीमध्ये चुकीचं नको आहे. तर अशा प्रकारे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपलं पूर्ण झालंय. त्यानंतर आता आपण पूर्ण करणार आहोत पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्स करंट अकाउंट करत असताना आता पुढील उदाहरणातलं एक एक वाक्य वाचायचंय आणि कुठे कुठे काय काय इफेक्ट होतात ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. तर चला उदाहरणाकडे. उदाहरणातलं पहिलं वाक्य वाचलंय, रेशो दिलेला आहे, कॅपिटलची नोंद झालेली आहे. त्याच्या पुढचं वाक्य देअर, माझा कर्सर तुम्हाला दिसत असेल तर ठीक आहे, नाही तर पुढचं वाक्य पहा. देअर ड्रॉइंग ड्युरिंग द इयर वेअर अमे ₹20,000 अँड आशिष ₹25,000. म्हणजे त्या दोघांनी आता ड्रॉइंग घेतलेला आहे अनुक्रमे 20,000 आणि 25,000. आपल्याला माहित आहे ड्रॉइंग घेतला असेल तर आपले पैसे बाहेर जाणार आहेत आणि दोन्ही पार्टनर्सला मिळणार आहेत. मग आता इथे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला जायचंय आणि त्या ठिकाणी डेबिटला लिहायचं आहे. एंट्री काय होणार आहे? अमेय कॅपिटल अकाउंट डेबिट. इथे पण प्रिंटिंग मिस्टेक आहे, तर आशिष पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी. रवी दिसतंय तर तिथं आपण चेंजेस करतोय. तर मग आता अमेय आणि आशिषच्या करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग अकाउंट. अमेयच्या कॉलममध्ये जी रक्कम दिलेली आहे 20,000 रुपये ती लिहा. त्याच्यानंतर आशिषच्या कॉलममध्ये 25,000 रुपये. ओके. तर अशा प्रकारे ड्रॉइंगचा इफेक्ट आपला दिलेला आहे. पुढचं वाक्य वाचा. ॲज पर पार्टनरशिप डीड, म्हणजे भागीदारीच्या करारानुसार 10% पर ॲनम इंटरेस्ट इज अलाउड. म्हणजे आता भागीदारीच्या कराराप्रमाणे त्यांनी 10% इंटरेस्ट ऑन कॅपिटलवरती द्यायचं मान्य केलेलं आहे. मग आता आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल, आपल्याला माहित आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे आपले पैसे भागीदारांना द्यावे लागणार, म्हणजे संस्थेतून पैसे बाहेर जाणार, म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल एक प्रकारचा एक्सपेन्सेस मानला जातो आणि म्हणून त्याचं अकाउंट काय घ्यायचंय? डेबिटला घ्यायचंय. मग एंट्री काय होईल? इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट अकाउंट क्रेडिट. मग आता 2 पार्टनर्स आहे अमेय आणि आशिष, 2 करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला जायचंय आणि म्हणून आता पोस्टिंग करा पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट, इंटरेस्ट ऑन
कॅपिटल अकाउंट आम्हीच्या कॉलममध्ये इंटरेस्ट लिहायचा आहे. 10% सांगितलं आहे आपल्या लक्षात घ्या. 10% 1,00,000 कॅपिटल आहे. 10% किती येईल? 10,000 रुपये. बरोबर. आणि याचं किती आशिषचं 50,000, त्याचं 10% येईल 5,000 रुपये. ओके. तर अशा प्रकारे इंटरेस्ट ऑन कॅपिटलची एंट्री झालेली आहे. पुढचं वाक्याचा पोस्टिंग पण आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटलचं केलेलं आहे. पुढचं वाक्यामध्ये काय दिले पहा. अँड सापडलं इथं 12% पर ॲनम इंटरेस्ट इज चार्ज ऑन ड्रॉइंग. म्हणजे ड्रॉइंगवरती किती टक्के इंटरेस्ट द्या आपल्याला मान्य केलाय त्यांनी? 12%. आता ड्रॉइंगवर इंटरेस्ट आपल्याला 12% आहे, तर याचा अर्थ हा संस्थेचा काय असतो? फर्मचा इन्कम. आणि म्हणून इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट काय होईल? क्रेडिट होईल. आणि म्हणून एंट्री काय होईल? अमेय आशिष करंट अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट क्रेडिट. मग चला तर आता पोस्टिंग करण्यासाठी, मग आता पोस्टिंग करण्यासाठी पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट. ओके. आम्हीच्या कॉलममध्ये जायचं आहे. आम्हीच्या कॉलममध्ये आता बघा 12% सांगितलं आहे. अमाऊंट किती आहे? 20,000. मग आता इथे आपल्याला माहित आहे प्रोव्हिजनमध्ये सांगितलंय पिरियड दिलेला नसतो ड्रॉइंगचा, म्हणून किती महिने घ्यायचा? 6 महिने. मग आता ड्रॉइंग जर काढायचं असेल आम्हीचं तर काय करणार? 20,000 गुणिले 12/100 गुणिले 6/12 अशा प्रकारे कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी करायचंय. आणि मग त्याचा इंटरेस्ट आलेला आहे 1,200 रुपये. हा 1,200 रुपये या ठिकाणी आपण आता लिहायचा आहे. ओके. त्यानंतर आशिषचा बघा. आता आशिषचा सुद्धा त्याचप्रमाणे कॅल्क्युलेट करायचं आहे. 25,000वरती कॅल्क्युलेशन करायचं आहे 12% आणि 6 महिन्यांचं. म्हणजे आशिष इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज नोटमध्ये, ह्या नोट मांडायला सांगितलेलं आहे तुम्हाला मी. नेहमी नोट मांडायच्या. नोटमध्ये लिहायचं आशिष इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग बरोबर 25,000 गुणिले 12/100 गुणिले कालावधी आहे 6 महिने, म्हणून 6/12. 6 महिने कुठून घेतलं? लक्षात आलं? कालावधी दिलेला नसतो. प्रोव्हिजनमध्ये आपण पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी 6 महिने घ्यायचा असतो, म्हणून तिथं 6 महिने डायरेक्ट घेऊन टाकायचं आहे. आणि कॅल्क्युलेशन करून उत्तर लिहा पुढं 1,500 रुपये. रुपये 1,500. तर या ठिकाणी आता यांचा इंटरेस्ट आलेला आहे 1,500. तर अशा प्रकारे आता आपण इथं एंट्री केलेली आहे. ठीक आहे. तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपल्याला एंट्री झाली आणि पोस्टिंग सुद्धा आपण केलेलं आहे. चला आता पुढचं वाक्य वाचूया एक्झाम्पलमध्ये जाऊन. इंटरेस्ट ऑन चार्ज. ठीक आहे. मिस्टर अमेय गेट सॅलरी ₹3,000 पर मंथ. तर अमेयला सॅलरी 3,000 रुपये देण्याचं दर महिन्याला त्यांनी मान्य केलंय. म्हणजे आता सॅलरी झाला हा फर्मचा एक्सपेन्सेस, म्हणजे सॅलरी अकाउंट डेबिट होणार. आणि कोणाला मिळणारी सॅलरी? फक्त अमेयला. आणि म्हणून अमेय करंट अकाउंट क्रेडिट त्या ठिकाणी आपल्याला तयार होणार. आणि म्हणून एंट्री काय होते? सॅलरी अकाउंट डेबिट टू अमेय करंट अकाउंट क्रेडिट. पण 3,000 पर मंथ आहे, म्हणजे गुणिले 12,000. म्हणून अमेयची टोटल सॅलरी काढायची आहे नोटमध्ये. अमेयच टोटल सॅलरी इज इक्वल, नोट लिहायचीच. अमेय टोटल सॅलरी बरोबर 3,000 गुणिले 12 बरोबर 36,000, 36,000 रुपये. मग आता पोस्टिंग करायला जायचं आहे पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्या ठिकाणी लिहायचं आहे बाय सॅलरी अकाउंट. आणि फक्त अमेयच्या कॉलममध्ये लिहायचं आहे 36,000 रुपये. ओके. आणि आशिषच्या कॉलममध्ये काहीच लिहायचं नाही, कोरी जागा ठेवायची आहे तुम्ही. ओके. चला सॅलरी झालेला आहे. पुढचं सेंटेन्स वाचा. पोस्टिंग एंट्री करायची, पोस्टिंग करायचं, पुढं जायचंय पटापटा. आता आपलं तिसरं उदाहरण आहे, स्पीड वाढलं पाहिजे. मिस्टर आशिष इज एंटायटल टू गेट अ कमिशन ॲट द रेट ऑफ 5% ऑन नेट सेल्स विच इज ₹4 lakhs. म्हणजे 4 लाखावरती त्याला 5% दरानं काय मिळत आहे? कमिशन. इथे हा आपल्या फर्मचा एक्सपेन्सेस आहे, म्हणून कमिशन अकाउंट डेबिट होईल आणि मिळणार कोणाला? आशिषला. आशिष इज द पर्सनल अकाउंट, क्रेडिट द रिसिव्हर. त्या ठिकाणी म्हणजे पैसे आपले बाहेर जाणार आहे, आशिषला मिळणार आहे आणि आशिष अकाउंट त्यामुळे क्रेडिट आहे. इथे एंट्री काय झाली आहे? कमिशन अकाउंट डेबिट टू आशिष करंट अकाउंट क्रेडिट. मग चला तर पोस्टिंग करूया आता. आशिष करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला, म्हणजेच पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कमिशन अकाउंट. आणि फक्त आशिषच्या कॉलममध्ये रक्कम लिहायची आहे. कमिशन किती टक्के सांगितले त्यांनी? 5%. 5% नेट सेल्स आहे किती रुपये? नेट सेलची अमाऊंट दिलेली त्यांनी आपल्याला 4 लाख. मग 5%नं 4 लाखावरती किती येईल? 4 लाख गुणिले 5/100 बरोबर 20,000 रुपये. 20,000 तुम्ही त्या ठिकाणी त्या
बाय कमिशन अकाउंट लिहून आशिषच्या कॉलममध्ये 20,000 लिहायचं आहे, आम्याच्या कॉलममध्ये काही लिहायचं नाही. आता त्यानंतर आता पुढचं लक्षात घ्या. पुढची ट्रान्झॅक्शन काय आहे, एक्झाम्पल वाचा. द डिव्हिजिबल प्रॉफिट इज ₹90,000 आणि त्यांना नफा झालेला आहे 90,000 रुपये. आणि तो आता आपल्याला आपण काय करायचं, तो नफा त्यांना वाटून द्यायचा आहे. त्यांचा रेशो सुद्धा आपल्याला दिलेला आहे, आपण अंडरलाईन केलेली आहे, दिसतोय 3:2 रेशो आहे. मग 3:2 मध्ये वाटप करायचं आहे. आणि मग खाली वाढलं तर नोट काढा, नोट व्यवस्थित काढायची आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट आणि त्या ठिकाणी खाली लिहायचं आहे आमेस प्रॉफिट इज इक्वल टू. आता डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिटच्या पुढे लिहून ठेवा एक पॉईंट, रेशो बरोबर 3:2 आमेय आणि आशिष असं एका ओळीत लिहायचं आहे. त्याच्या खाली आता आमेस प्रॉफिट बरोबर 90,000 टोटल प्रॉफिट लिहा गुणिले, मग आता 3:2 रेशो आहे म्हणजे 3 रेशो आहे आमेचा, म्हणून 3 भागिले त्या रेशोची बेरीज 5. मग 90,000 गुणिले 3/5 बरोबर ₹54,000 54,000. ओके, खालचोळीला घ्या आता. आशिष प्रॉफिट बरोबर 90,000 गुणिले याचा आशिषचा हिस्सा आहे, शेअर आहे 2, म्हणून 2/5 बरोबर ₹36,000. अशा प्रकारे 54,000 आणि 36,000 आपण त्याचं वाटप केलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, त्याचं एंट्री करायची, पोस्टिंग करायचं आहे. मग आता आपल्याला माहिती आहे प्रॉफिट आपण वाटून देतोय, पैसे बाहेर जाणार आहे आणि म्हणून हा एक्सपेन्सेस मानला जातो आपल्या फर्मच्या दृष्टिकोनातून. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय करायचं, डेबिट करायचं. मग आता एंट्री काय होणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू आमेय करंट अकाउंट क्रेडिट टू आशिष करंट अकाउंट क्रेडिट. चला मग आपण पोस्टिंग करूया आता. पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि आमेच्या कॉलममध्ये जायचं आहे. आपल्याला 54,000 रुपये त्याला प्रॉफिट मिळालेला आहे कॅल्क्युलेशननुसार, तो लिहायचा आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर 36,000 रुपये आशिषला मिळालेला आहे, तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. तर अशा प्रकारे आपण प्रॉफिट वाटला, त्याच्यानंतर त्याची एंट्री केली आणि पोस्टिंग केलेलं आहे. तर अशा प्रकारे ही ट्रान्झॅक्शन संपली. नेक्स्ट काय दिले पाहता, प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, तर आपण हे तयार करतच आहोत. म्हणजे ट्रान्झॅक्शन सर्व संपल्यात, क्लोज करण्याची वेळ आलेली आहे. क्लोज करताना प्रत्येकाचं सेपरेट क्लोज करायचं. आमेचं अगोदर करूया, आशिषचं 2 नंबरला करूया, की मी कोणत्याही आधी केलं तरी चालतं, असं काही नाही. मग आता खाली पहिल्यांदा नोटमध्ये द्यायचं आहे, नोट नंबर नेक्स्ट टू क्लोज द आमे करंट अकाउंट. मग आमेचं करंट अकाउंट खालच्या वेळेला लिहायचं डेबिट साईड टोटल बरोबर, इथं दिसतं डेबिटला 20,000 अधिक 1,200 बरोबर 21,200. त्याच्यानंतर आमेची क्रेडिट साईड पहा, खालच्या वेळी लिहायचं आहे क्रेडिट साईड टोटल बरोबर 10,000 अधिक 36,000 अधिक 54,000 बरोबर ₹1,00,000. त्याची बेरीज लिहून टाका, ₹1,00,000. खाली आता म्हणायचं डिफरन्स, मग डिफरन्स काढायचा आहे, दोन्हीमधला फरक काढायचा आहे आणि तो फरक आलेला आहे 78,800 रुपये. मी सांगतोय उत्तर हे बरोबरच असतील असं नाही, परंतु तुम्ही पण चेक करून बघायचे, प्रत्यक्ष कृती करायची, येतंय का काय 78,800. तर अशा प्रकारे आपण आता पहिली नोट पूर्ण केली आहे. आता आपण पोस्टिंग करूया. मग आता याची टोटल कोणत्या साईडची जास्त आहे, तर क्रेडिटची ₹1,00,000. ती दोन्ही साईडला लिहून टाका. ओके, त्याच्यानंतर दोन्ही बाजूला लिहायचं, डेबिटला पण यायचं लिहिण्यासाठी 1,00,000. ओके, त्याच्यानंतर आता क्लोजिंग बॅलन्स किंवा त्याला आपण डिफरन्स काढलेला आहे, तो डिफरन्स तो ज्या बाजूला कमी आलाय त्या ठिकाणी आपण लिहित असतो, म्हणून आमेच्या डेबिट साईडला तुम्ही तो डिफरन्स लिहून टाका 78,800. ती आहे आपली बॅलन्सिंग फिगर किंवा ते आपण दोन्ही मधला डिफरन्स किंवा त्यालाच आपण क्लोजिंग बॅलन्स म्हणणार आहोत. आणि त्याला काय नाव देणार आहोत सांगा पटकन, टू बॅलन्स काय कॅरीड डाऊन. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या अकाउंटला पर्टिक्युलर कॉलममध्ये नाव दिलेले आहे आपण. चला आता आपण खाली जाऊया, आशिषची नोट काढूया. खाली आता दुसरी नोट लिहा वहीमध्ये, टू क्लोज आशिष करंट अकाउंट. मग आशिष करंट अकाउंट खालच्या वेळेला डेबिट साईड टोटल बरोबर 25,000 अधिक 1,500, दोन अमाऊंट आहेत बरोबर लिहायचे 26,500. त्याचप्रमाणे आता खालच्या वेळेला जायचंय क्रेडिट साईड टोटल बरोबर, इथे 3 कॉलम्स आपल्याला 3 अमाऊंट आपल्याला आलेले दिसतात, 5,000 20,000 आणि 36,000. या तिघांची बेरीज आलेली आहे 61,000. ती तिथे लिहून टाका तुम्ही लगेच, नंतर तुम्ही चेक करू शकता. टोटल झाली लिहून. आता खालच्या वेळेला घ्या डिफरन्स, तर डिफरन्स आलेला आहे 34,500, तोही तिथे तुम्ही लिहून टाका. तर आता आपण नोट काढून झाली आहे, आपण आता जाऊया करंट अकाउंटकडे.
आणि आता बेरीज जी जास्त आहे तर क्रेडिटची बेरीज जास्त आहे तर ती अगोदर दोन्ही साईडला लिहूया. 61,000 रुपये. ओके, तुमच्यासोबत मी लिहित आहे. आणि आता क्लोजिंग बॅलन्स किंवा डिफरन्स जो आला आहे तो आलेला आहे 34,500. तो टू बॅलन्स कॅरीड डाऊनच्या समोर आणि आशिषच्या कॉलममध्ये जाऊन लिहायचा आहे 34,500. आणि ऑलरेडी त्या ठिकाणी टू बॅलन्स कॅरीड डाऊनच आहे तो. तर अशा प्रकारे पार्टनर्स करंट अकाउंट आपण या ठिकाणी आशिषचंही क्लोज केलंय. आता क्लोजिंग बॅलन्स आता हे कोणत्या साईडला आली, इथे डेबिटला. आणि म्हणून तुम्ही आता त्याचे ओपनिंग बॅलन्स हे कुठे घेऊ शकता, क्रेडिट साईडला. मग काय लिहिणार, आता टोटलच्या खाली जायचं आहे. म्हणजे अगोदर क्लोजिंग बॅलन्स येतात अगोदरच्या ओळीला, नंतर टोटल, सर्व 4 टोटल एकाच ओळीला दिसतील. आणि त्याच्या खालच्या ओळीला जायचं आहे, त्या ठिकाणी लिहायचं आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि रक्कम आहे तीच लिहायची आहे 800. त्याचप्रमाणे आशिषच्या कॉलममध्ये 34,500. तर अशा प्रकारे आपला ओपनिंग बॅलन्स लिहून झालेला आहे पार्टनर्स करंट अकाउंटचा. तर अशा प्रकारे फिक्स कॅपिटल मेथडनुसार आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केलं, पार्टनर्स करंट अकाउंट तयार केलं आणि त्या ठिकाणी सर्व ट्रान्झॅक्शन वाचल्यात आणि पोस्टिंग केलेली आहे. तर अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचे. तुम्हाला आता स्पीड वाढला पाहिजे, भरपूर प्रॅक्टिस करा तरच येईल. आता हे झालं फिक्स कॅपिटल मेथड प्रमाणे. आता आपण काय करणार आहोत, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड प्रमाणे हे उदाहरण सोडवणार आहोत. सेम ट्रान्झॅक्शन सेम इंटरेस्ट, फक्त आता 2 अकाउंटच्या ऐवजी एकच अकाउंट तयार करायचं आहे, ते म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर तुम्ही तुमच्या करणार आहोत. तर ह्या दोन्ही वरच्या ज्या कॅपिटल्स आणि करंट अकाउंटला ज्या ट्रान्झॅक्शन आले त्याचं फक्त आता कंबाईन करून खाली लिहायचं आहे. इथे पुन्हा आपण परत उदाहरण वाचू शकतो आणि पुन्हा आपण एकत्र करून लिहू शकतो. तर आता परत खाली जायचं आहे. आता अंडर, तिथं पॉईंटचं नाव द्यायचं आहे अंडर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आणि नंतर मध्यभागी नाव द्यायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, डेबिट क्रेडिट. आणि व्यवस्थितपणे असं सर्व कॉलमचं असलेलं अकाउंट तयार करायचं आहे. केलं नसेल तर व्यवस्थित करून घ्या आणि उदाहरण सोडवायला सुरुवात करूया. जर आता आपण उदाहरण वाचायचं आहे मागासारखंच. उदाहरण एकदा वाचून झाले, आता आपण पटापटा वाचूया. आम्ही आशिष हे पार्टनर्स आहेत आनंद एंटरप्राइजेसचे. त्याच्यानंतर त्यांचा रेशो दिला आहे 3:2. ठीक आहे, इथपर्यंत. त्यांचा कॅपिटल बॅलन्स आहे आम्याचा 1,00,000 आणि आशिष 150. म्हणजे त्यांनी दोघांनी काय केलेलं आहे, एक त्यांचा ओपनिंग बॅलन्स म्हणून त्या ठिकाणी तुम्ही हे लिहू शकता, किंवा कॅश और बँक अकाउंट, पैसे आणले त्यांनी संस्थेसाठी म्हणून एंट्री करून पोस्टिंग करू शकता. दोन्हीही उत्तरं बरोबर आहेत असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मग आता या ठिकाणी आपण जायचं आहे आपल्या उत्तर लिहिण्यासाठी. त्या ठिकाणी आता पैसे आणले तर एंट्री होते कॅश और बँक अकाउंट डेबिट टू आमे कॅपिटल अकाउंट क्रेडिट आणि आशिष कॅपिटल अकाउंट क्रेडिट. मग आता इथे लिहायचं आहे बाय कॅश और बँक अकाउंट आणि आमेच्या कॉलममध्ये रक्कम लिहायची आहे 1,00,000 रुपये. त्याचप्रमाणे आशिषच्या कॉलममध्ये रक्कम लिहायची आहे 50,000 रुपये. इथे आपलं आता पोस्टिंग झालेलं आहे पहिल्या ट्रान्झॅक्शनचं. त्यानंतर आहे त्यांनी काय सांगितलंय, देअर ड्रॉइंग ड्युरिंग द इयर वेअर आमे ₹20,000 अँड आशिष ₹25,000. म्हणजे आता ड्रॉइंग केलंय त्यांनी, म्हणजे ड्रॉइंग केलं असेल तर आपण पाहिलंय की पैसे बाहेर गेलेले आहेत संस्थेच्या, आणि म्हणून एंट्री काय होईल, ड्रॉइंग अकाउंट क्रेडिट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे एंट्री आहे अमे कॅपिटल अकाउंट डेबिट, आशिष कॅपिटल अकाउंट डेबिट आणि टू ड्रॉइंग अकाउंट क्रेडिट. मग आता आपण जाऊया लिहिण्यासाठी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग अकाउंट, आमेच्या कॉलममध्ये 20,000 रुपये आणि त्याचप्रमाणे आता आशिषच्या कॉलममध्ये किती रुपये त्यांनी घेतले, 25,000 रुपये. तर ओके. तर अशा प्रकारे आपण आता ड्रॉइंगची पोस्टिंग केलेली आहे. पुढचं ट्रान्झॅक्शन पहा. ड्रॉइंग नंतर काय दिलंय, ॲज पर द पार्टनरशिप विथ 10% इंटरेस्ट ऑन अलाउड ऑन कॅपिटल. म्हणजे कॅपिटलवरती 10% इंटरेस्ट आहे. आता बाहेर जाणारे पैसे आपले, बरोबर का नाही, इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हटल्यानंतर पैसे आपले बाहेर जाणार, म्हणून इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट काय करायचं आहे, डेबिटला टाकायचं. एंट्री काय होणार, इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट टू अमेय करंट अकाउंट क्रेडिट, आशिष करंट अकाउंट क्रेडिट. मग चला करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट
इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट. तर अमेच्या कॉलममध्ये रक्कम लिहायची आहे आपल्याला. 10% काढायला सांगितलेलं आहे. 1,00,000 कॅपिटल आहे त्याचं आणि म्हणून अमाऊंट किती येईल 10%. पटकन सांगायचं आहे 10,000 रुपये. ठीक आहे. आशिषच्या कॉलममध्ये जायचं आहे. आशिषचं पण 50,000 आहे. 10% किती येईल त्याची 5,000 रुपये. तर त्या ठिकाणी ती 5,000 लिहून टाका. चला नेक्स्ट ट्रान्झॅक्शन्सकडे जाऊया आपण. काय सांगितले पुढे पाहता. 10% झालं इंटरेस्ट ऑन कॅपिटल. अँडच्या पुढे पहा 12% पर ॲनम इंटरेस्ट ई चार्ज ऑन ड्रॉइंग. म्हणजे ड्रॉइंगवरती 12% इंटरेस्ट द्यायचं त्यांनी मान्य केलंय. तर आता आपल्याला माहिती आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हा संस्थेचा इन्कम, म्हणून इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट काय होईल क्रेडिट होईल. आणि डेबिटला कोण येईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे आम्ही कॅपिटल एंट्री झाली. आम्ही कॅपिटल अकाउंट डेबिट, आशिष कॅपिटल अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट क्रेडिट. मग आता पोस्टिंग करूया आपण. टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग सांगितलेलं आहे 12% शोधायला सांगितलेलं आहे. आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे मग अशीच अगदी व्यवस्थित नोट काढलेली असेल तुम्ही. तर 12% 6 महिन्याचं काढायचं आहे. तर 1,200 रुपये ते उत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे. आता नोट काढलेली आहे त्यामुळे मी तर काही बोलत नाही, पण तरी पण सांगू का. आम्हीचं ड्रॉइंग इंटरेस्ट काढायचं असेल तर 20,000 गुणिले 12/100 गुणिले 6/12 बरोबर 1,200 रुपये. ओके. आता त्याचप्रमाणे आता आशिषचं पण घ्या लक्षात. आशिषचं पण आलेलं आहे तसंच ते पण काढायचं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. आशिष इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग बरोबर 25,000 गुणिले 12/100 गुणिले 6/12 रुपये 1,500. ओके. अशा प्रकारे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची एंट्री या ठिकाणी आपली पूर्ण झालेली आहे. पुढचं ट्रान्झॅक्शन पहा. आता काय सांगितले त्यांनी इंटरेस्ट चार्ज ऑन ड्रॉइंग. ठीक आहे. मिस्टर आम्ही गेट सॅलरी ₹3,000 पर मंथ. आम्हाला त्यांनी 3,000 रुपये प्रत्येक महिन्याला सॅलरी द्यायचं ठरवलंय. मग सॅलरी द्यायची असेल तर आपला काय असतो एक्सपेन्सेस. म्हणजे या ठिकाणी एंट्री काय होईल सॅलरी अकाउंट डेबिट टू आम्ही अकाउंट क्रेडिट. मग जायचं आहे आम्ही अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सॅलरी अकाउंट. आणि सॅलरी त्यांनी सांगितली 3,000 रुपये पर मंथ. म्हणजे आपल्याला लक्षात यायला पाहिजे एका महिन्याला किती 3 महिने 3,000 रुपये गुणिले मग आता किती महिने करणार 12 म्हणजे 12 × 36,000 रुपये. 36,000 रुपये इथे तुम्ही लिहा आमेच्या कॉलममध्ये फक्त. बाकी आशिषच्या कॉलममध्ये काहीच लिहायचं नाही कारण आशिषला काहीच मिळालेलं नाही या ठिकाणी सॅलरी मिळालेली नाही आहे. तर आता आपण पुढची ट्रान्झॅक्शन पाहूया. पुढं काय सांगितलंय त्याने Ashish and Mr. Ashish is entitled to get a commission at 5% on net sales which is ₹4 lakhs. म्हणजे आशिषला 5% दरानं 4 लाख नेट सेल्स वरती कमिशन मिळणार आहे. मग 4 लाख वरती काढायचं असेल तर 4 लाख गुणिले 5% म्हणजे 5/100 उत्तर आलेलं आहे 20,000 रुपये कमिशन. आणि मग आता इथे कमिशन आपण ते आशिषला देणार आहोत त्यामुळे एंट्री काय होईल कमिशन अकाउंट डेबिट टू आशिष कॅपिटल अकाउंट क्रेडिट. मग आता आपण त्या ठिकाणी पोस्टिंग करूया. आशिष कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कमिशन अकाउंट. आणि फक्त आशिषच्या कॉलममध्ये जायचं आहे. आपलं कॅल्क्युलेशन किती आलंय त्या पहा. 20,000 रुपये आपण कॅल्क्युलेशन केलेलंच होतं तर ते त्या ठिकाणी लिहा. तर आता हे 20,000 रुपयाचं पोस्टिंग या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यानंतर आता पुढचं ट्रान्झॅक्शन पहा. काय सांगितलंय द डिव्हिजिबल प्रॉफिट इज ₹90,000. 90,000 रुपये प्रॉफिट आहे. आता मगाची आपण नोट काढली त्यामुळे डबल नोट काढायची गरज नाही. तर वाटप आपण केलंय 3:2 रेशो आहे. त्याचं उत्तर आलेलं आहे आपल्याला 54,000 आणि 36,000. आता ऑलरेडी आपल्याला काय माहीत आहे नोटप्रमाणे आपण त्याचं डायरेक्ट पोस्टिंग करू शकतो. तर आपल्याला माहीत आहे प्रॉफिट झालेलं आहे वाटून द्यायचं आहे. एक्सपेन्सेस आहे मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नॉमिनल 0 प्रमाणे डेबिटला जाईल. आणि आपण एंट्री करणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू आमेय कॅपिटल अकाउंट क्रेडिट आशिष कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आणि म्हणून आता कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जायचं आहे आणि त्या ठिकाणी लिहायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट आणि आता आमेच्या कॉलममध्ये रक्कम लिहायची आहे 54,000. त्याचप्रमाणे आशिषच्या कॉलममध्ये रक्कम लिहायची आहे 36,000 रुपये.
ओके, तर आपलं आता प्रॉफिट सुद्धा वाटून झालेलं आहे. आपलं उदाहरणातील सर्व ट्रान्झॅक्शन संपलेले आहेत. अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे मगाच्या मेथडमध्ये करंट अकाउंट क्लोज केलेलं आहे. आपण सेम तसंच करायचं आहे. छानपैकी नोट काढूया आपण आता खाली जाऊन. नोट नंबर नेक्स्ट काय असेल तो द्या. खाली लिहा टू क्लोज अमेज कॅपिटल अकाउंट. खालच्या वेळेला डेबिट साईड टोटल बरोबर 20,000 अधिक 1,200 बरोबर 21,200. क्रेडिटची बेरीज घ्यायची. खालच्या वेळेला लिहा क्रेडिट साईड टोटल बरोबर मग 1,00,000 अधिक 10,000 अधिक 36,000 अधिक 54,000 यांची बेरीज आलेली आहे 2,00,000 रुपये. ती तिथं लिहा. ठीक आहे. खालच्या वेळेला लिहायचं आहे डिफरन्स. आता दोन्हीमधला फरक काढायचा आहे. आता फरक लिहा खाली. डिफरन्स बरोबर 1,78,800. मी उत्तरं देतोय परंतु तुम्ही प्रत्यक्ष कृती करून पहा, कारण परीक्षेत तुम्हाला कृतीच करावी लागणार आहे. कॅल्क्युलेटर अलाउड नाही. त्यामुळे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार फास्ट यायला पाहिजे, ते पण ॲक्युरेट यायला पाहिजे. तर आपलं लिहिलं उत्तर तिथं डिफरन्स 1,78,800. तर आता आपण त्याचं काय करूया, पोस्टिंग करूया. मग आता आम्ही याच्या कॉलममध्ये यायचं आहे. जी बेरीज जास्त आली ती आपण दोन्हीकडे लिहित असतो, त्याप्रमाणे 2,00,000 रुपये इथे लिहून टाका दोन्ही साईडला. पहिल्यांदा क्रेडिटला लिहिलेत मी, आता डेबिटला लिहित आहे. ओके, डिफरन्स आता आलेला आहे क्लोजिंग डिफरन्स. तर तो आम्ही याच्याच कॉलममध्ये लिहायचा आहे. किती रुपये आलेला आहे आपला, 1,78,800. ठीक आहे. त्याला आपण काय नाव देत असतो सांगा, पटकन सांगायचं आहे. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके, तर आता हे झालं आमेचं क्लोज झालं कॅपिटल अकाउंट. आणि आता आशिषची नोट काढूया. आशिषची नोट लिहिण्यासाठी खाली जा आता वहीमध्ये. टू क्लोज द आशिष कॅपिटल अकाउंट. डेबिट साईड टोटल बरोबर 25,000 अधिक 1,500 26,500. खालच्या वेळेला क्रेडिट साईड टोटल बरोबर 50,000 अधिक 5,000 अधिक 20,000 अधिक 36,000. याची टोटल आलेली आहे 1,11,000. 1,11,000. मग आता खालच्या वेळेला जा, डिफरन्स लिहा. डिफरन्स आलेला आहे 84,500. 84,500. मग आता चला पोस्टिंग करायकडे जायचं आहे. बेरीज जास्त आहे क्रेडिट साईडची, म्हणून क्रेडिटच्या कॉलममध्ये जायचं आहे. आशिषच्या बेरीज लिहायची आहे 1,11,000. दोन्ही साईडला चला. डेबिटला चला आता 1,11,000. ओके, नंतर आता डिफरन्स जो आलेला आहे तो आशिषच्या कॉलममध्ये आत्ताच आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन लिहिलं त्याच ओळीला त्या ठिकाणी लिहायचं आहे 84,000 रुपये. सॉरी 84,500 आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण क्लोजिंग बॅलन्स लिहिलेला आहे. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला क्लोजिंग बॅलन्सेस आलेले आहेत 1,78,800 आणि 84,500. आता डेबिट बॅलन्स आलेले दिसत आहेत आपल्याला. तर याचा आता आपण टोटलच्या खालच्या ओळीला जायचं आहे आणि ओपनिंग बॅलन्स लिहायचं आहे. मग आता क्लोजिंग बॅलन्स डेबिटला असतील तर क्लोजिंग बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स कुठे जातील, क्रेडिटला. म्हणून क्रेडिटला जायचं आहे, त्या ठिकाणी लिहायचं आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि रक्कम आम्ही याच्या कॉलममध्ये लिहायची आहे 1,78,800. त्याचप्रमाणे आशिषच्या कॉलममध्ये लिहायची आहे 84,500. तर अशा प्रकारे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडप्रमाणे हे उदाहरण आपलं सोडून पूर्ण झालेलं आहे. तर या उदाहरणामध्ये काही समजलं नसेल तर मला तुम्ही शंका विचारू शकता. आणि पण भरपूर सराव करा. आपलं हे तिसरं उदाहरण आहे. थोडं मी स्पीड वाढवल्यासारखं मला वाटतंय, परंतु काही हरकत नाही. आणि प्रॅक्टिस करा भरपूर. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया पुढील उदाहरण. तोपर्यंत त्याची तयारी करून ठेवायचं आहे. नेहमीप्रमाणे हा उदाहरण लिहून ठेवायचं वहीत आणि आखून ठेवायचं आहे. तर ह्या उदाहरणाची प्रॅक्टिस करा. काही अडचण आल्यास मला विचारा. ओके, थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओची सूचना मिळण्यासाठी बेलच्या चित्रावर क्लिक करा. माझा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.